नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी युद्धासंदर्भातली. डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन. दोन्ही नेत्यांनी मध्य पूर्वेतील सद्यस्थितीवर चर्चा केल्याची माहिती आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यावर भर या चर्चेत देण्यात आलेला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिलेली आहे. तर युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातील गॅस पुरवठा, इंधन पुरवठा विस्कळीत झालेला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतही वक्तव्य केलं होतं, भारतीयांना आवाहन केलं होतं आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवरून याच संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केल्याची माहिती आहे आणि दोन्ही नेत्यांमध्ये मध्य पूर्वेतील सद्यस्थितीवर चर्चा झालेली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही खुली ठेवण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याची ही महत्त्वाची माहिती समोर येते. तर दोन्ही नेत्यांनी मध्य पूर्वेतील सद्यस्थितीवर चर्चा केल्याची माहिती आहे. सध्या होर्मुझची सामुद्रधुनी युद्धजन्य परिस्थितीमुळे ग्रस्त असल्यानं इंधन साठ्यावर परिणाम झालेला आहे. जगभरात इंधन साठ्यावर मोठा परिणाम झाला असता भारतातही तीच परिस्थिती पाहायला मिळते.